उद्या उंबऱ्यासमोर कोणती बॉर्डर रांगोळी काढावी असा जर विचार तुम्ही करत असाल तर नक्की बघा मी आणलेल्या या अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या 5 बॉर्डर रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या छोट्या छोट्या बॉर्डर रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, 2 रेषा मी सरळ मारून घेतलेल्या आहेत. आता उंबऱ्याचं बरोबर मधोमध अंतर घ्यायचं आहे आणि सरळ 2 रेषा मारायच्या आहेत. त्याच्या खालच्या बाजूला आपण कमळाचं फूल एक काढून घेतलेलं आहे. लांब पाकळ्यांचं फूल काढायचं आहे बघा. मध्ये एक गोलाकार काढून घेतलेला आहे आणि लांब लांब पाकळ्यांचं कमळाच्या फुलाप्रमाणे एक फूल काढून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये पिवळा आणि लाल रंग मी भरून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, कमळाचं फूल काढलेलं आहे आणि मध्ये जो आपण गोलाकार काढलेला आहे तिथे हिरवा रंग भरलेला आहे. थोड्या थोड्या रेषा मारून घ्यायच्या आहेत बघा फुलांमध्ये. आता जे आपण फूल काढलेलं आहे त्याच्या दोन्ही बाजूनी एक गोलाकार फिरवून घ्यायचे आहेत आणि ते जे आपण गोलाकार काढलेले आहेत तुऱ्याप्रमाणे त्याच्या डोक्यावरतीही आपल्याला 4-4 पाकळ्यांची फुलं काढायची आहेत. आता इथे मी बोटाच्या मदतीनेच फुलं काढलेली आहेत बघा. सोप्या पद्धतीनेच दाखवलेली आहे ती कशा प्रकारे फुलं काढायची आहेत. आता जे 2 वरच्या रेषा आहेत बघा, तिथेही आपण डॉट देऊन घेणार आहोत. सफेद रंगाने थोडंसं गोलाकार काढून घ्यायचा आहे आणि त्या रेषांच्या टोकावरतीही छोटी छोटी फुलं आपल्याला काढायची आहेत. आता वरच्या बाजूला आपण एक सर्पकार रेषा काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, एक सर्पकार रेषा काढायची आहे आणि त्यामध्ये डॉट द्यायचे आहेत. त्यामुळे रांगोळी थोडीशी मोठी दिसेल. आता ही रांगोळी तुम्ही सणासुदीला सुद्धा काढू शकता. जसं की आता पौर्णिमा येत आहे, तर त्यानिमित्ताने सुद्धा तुम्ही ही रांगोळी दरवाजासमोर काढू शकता. अगदी फायनल लुक जेव्हा आपण बघतो तेव्हा रांगोळी अगदी सुंदर दिसते. बरोबर आता हे पाटासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. अगदी महिरप असते ना पाटासमोर काढलेली, आपण पूजा म्हणतो तेव्हा पाटासमोर रांगोळी काढतो, तर त्यासाठीसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. अगदी पटकन होणारीच आहे बघा. आता दोन्ही बाजूला थोडीशी छोटी छोटी पानं काढून घेतलेली आहेत. फायनल रांगोळी आपली जवळजवळ तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. तर मध्ये मध्ये आपण वरच्या रेषेमध्ये आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. त्यामुळे रांगोळी आणखी सुंदर दिसते बघा. आणि जे गोलाकार काढलेले आहेत त्यामध्ये जांभळा रंग दिलेला आहे. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. आता इथे छोट्या छोट्या फुलांची रांगोळी काढलेली आहे. आता बऱ्याच ताईंची कमेंट येते की छोटी छोटी फुलं रांगोळीमध्ये दाखवा, तर त्यासाठी ही रांगोळी आहे किंवा ही अशी आपण बॉर्डर रांगोळी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहेत. डॉट देऊन घ्यायचे आहे आणि पोटाच्या मदतीने बघा मध्ये गोल करून घ्यायचं आहे. आता जे तुम्ही हे बोटानेसुद्धा त्याला आकार देऊ शकता किंवा पेन्सिलीनेसुद्धा आकार देऊ शकता. बघा, माझ्याकडे एक झाकण आहे, जे औषधाचे आपल्या ट्यूब असतात ना त्याचं एक झाकण आहे, त्याने मी या फुलांना आकार दिलेला आहे. बघा, बरोबर समोरासमोर डॉट जे आपण दिलेले आहेत ते ओढून घ्यायचे आहेत आणि आतल्या बाजूला ओढायचे आहेत बघा काडीच्या मदतीने. बघा, सर्व डॉट मी फुलं आतल्या बाजूला पाकळ्यांना आकार दिलेला आहे. आता इथे आपण जे कडेचे 2 फुलं आहेत त्यामध्ये पिवळा रंग भरणार आहोत आणि मधलं जे फूल आहे त्यामध्ये लाल रंग भरणार आहोत. तुम्ही बघू शकता बाजूच्या 2 फुलांमध्ये मी पिवळा रंग भरलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणतेही कलर भरू शकता. आता ही सुद्धा रांगोळी देवघरासमोर, तुळशीसमोर, पाटासमोर किंवा उंबऱ्यासमोर तुम्ही काढू शकता. आता ही जी मालिका आहे तुम्ही अगदी उंबऱ्याचं जसं अंतर आहे तशी पुढेपर्यंत वाढवायची आहे किंवा एवढीही जरी रांगोळी काढली तरीसुद्धा सुंदर दिसते. आता आपण मध्ये पानं काढून घेणार आहोत बघा. त्यामुळे जास्त रिकामी जागा, मध्ये जी रिकामी जागा दिसते ती भरून निघेल आणि पानं फुलांची एक वेल आहे त्याप्रमाणे रांगोळी दिसेल. तुम्ही बघू शकता मी मध्ये डॉट काढून घेतलेले आहेत. आपण पानांचा काडीच्या मदतीने पानांना आकार देऊन घेणार आहोत. मागच्या बाजूला डार्क हिरव्या रंगाने देठ काढून घ्यायचे आहेत. अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे बघा. ही रांगोळी कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. आता इथे फक्त आपल्याला थोडासा आकार द्यायचे आहेत फुलांना. बघा, पुढे 2 कळ्या मी काढून घेतलेल्या आहेत. मध्ये जी थोडी रिकामी जागा दिसते तर तिथे लाल डॉट देऊन थोडेसे फिरवून घ्यायचे आहेत. त्यामुळे मध्ये सुद्धा लाल रंगाच्या कळ्या आहेत असं आपल्याला रांगोळीमध्ये भास होतो. तुम्ही बघू शकता आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे आणि फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो.
आता मध्ये बघा फुलांमध्ये थोडीशी रिकामी जागा दिसते, तर तिथे आपण छोटे छोटे रेषा ओढून घेतलेल्या आहेत. त्यामुळे रांगोळीला थोडासा भरगच्चपणा आला आहे. बघू शकता तुम्ही, मी सर्वच फुलांमध्ये सफेद रंगाने रेषा ओढून घेतलेल्या आहेत. आता पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे ही सुद्धा बॉर्डर रांगोळीच आहे आणि अगदी सोपीच आहे बघा. तर मध्ये एक गोल पाकळ्यांचं फूल काढलेलं आहे. 4 पाकळ्यांचंच फूल काढायचं आहे आणि दोन्ही बाजूनी आपण त्याला गोलाकार काढून घेणार आहोत. जसे फांदे असतात ना त्याप्रमाणे आकार काढून घेणार आहोत बघा. उलट आणि सुलट करून काढायचे आहे खालच्या आणि वरच्या बाजूने. तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी मी उलट आणि सुलट करून गोलाकार काढून घेतलेले आहे आणि पुन्हा वरच्या आणि खालच्या बाजूने गोलाकार काढायचे आहे फांदीप्रमाणे. आता मध्ये बघा आपण एक कमळाच्या कळीप्रमाणे एक छोटीशी कळी काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी छोटीशी एक कळी काढून घेतलेली आहे. आता थोडा रंग भरायचा आहे बघा. आता इथे मी थोडासा पिवळा आणि लाल रंग भरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही कलर भरू शकता. आतल्या बाजूला गुलाबी रंग आणि वरच्या बाजूला पिवळा रंग भरलेला आहे. तर मध्ये आपण पिवळा आणि लाल रंगाचा डॉट देणार आहोत. आता ज्या कळ्या काढलेल्या आहेत त्यामध्येही तोच रंग भरून घेतलेला आहे दोन्ही बाजूला. व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे बघा. थोडासा काडीने व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे. आता जे पुढचे जे गोल आकार आहे त्याच्यावरतीच आडवी रेष मारून लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट एक देऊन घेतलेला. आता हे उंबऱ्याच्या दोन्ही साईडला येते बघा. हे बरोबर उंबऱ्याचं मधोमध अंतर घ्यायचं आहे आणि हे फूल जे मधलं फूल आहे ते बरोबर मध्यभागी काढायचं आहे आणि दोन्ही बाजूने ते गोल आकार काढून तिथे लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत. आता मध्ये जी थोडी रिकामी जागा दिसते तर तिथे आपण कळ्या काढून घेतलेल्या आहे. आता ह्या कळ्यांनासुद्धा मी लाल आणि पिवळाच रंग दिलेला आहे आणि छोटी छोटी पानं काढायची आहे बघा. जी फांदी आपण काढलेली आहे ना त्या फांदीवरती सफेद रंगाने छोटी छोटी पानं काढलेली आहे. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. आता पुढची जी रांगोळी आहे 4 नंबरची ही अगदी सोपी आहे बघा. एक सरळ रेष मारलेली आहे मी. जाड रेष मारायची आहे सरळ सफेद रंगाने आणि झाकणाच्या मदतीने बघा वरच्या बाजूला ती जी रेषा आहे ती ओढून घ्यायची आहे. असे गोल आकार करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता मी वरच्या बाजूला झाकणाच्या मदतीने रांगोळी ओढून घेतलेली आहे किंवा लोटलेली आहे बघा वरच्या बाजूला आणि एक गोल आकार दिलेले आहेत. कमान असते त्याप्रमाणे एक आकार दिलेले आहे किंवा सर्पकार रेषा असते त्याप्रमाणे एक आकार द्यायचा आहे. आता पुढे सुद्धा ती थोडीशी कंप्लीट करून घ्यायची आहे बघा. तुम्ही बघू शकता अगदी सोपी आहे ही रांगोळी. कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे बघा. झाकणाच्या मदतीने आकार द्यायचा आहे. आता जो बरोबर मध्य भाग घ्यायचा आहे आणि तिथे आपल्याला एक छोटंसं फूल काढायचं आहे बघा आणि जे बाजूला सर्व ठिकाणी आपण छोटी छोटी पानं काढून घेणार आहोत किंवा एक दिव्याच्या ज्योतीप्रमाणे आकार काढायचा आहे. आता इथे तुम्ही पिवळा रंग जरी दिला, इथे दिव्याच्या ज्योतीप्रमाणे जरी लोक दिला तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. आता मध्ये थोडीशी रिकामी जागा आहे तर तिथे गोल गोल आकार तुऱ्यांप्रमाणे काढायचे आहे. वरच्या बाजूला आपण 3 पाकळ्यांची फुलं काढून घेणार आहोत बघा. मी 3 डॉट दिलेले आहेत आणि आपण त्याला आकार देऊन घेणार आहोत. आतल्या बाजूला काडीच्या मदतीने ओढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता सर्व डॉट मी आतल्या बाजूला ओढून घेतलेले आहेत. आता फुलामध्ये थोडासा रंग भरून घ्यायचा आहे बघा. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणताही कलर भरू शकता. शक्यतो आपले जे शुभ रंग आहेत ते ठेवायचे आहेत बघा. आता ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा काढू शकता. अगदी पटकन होते, जास्त वेळ काही लागत नाही. आता मध्ये आपण जे गोल आकार काढले त्यामध्येही जांभळा रंग दिलेला आहे. मध्ये थोडीशी रिकामी जागा दिसते तर तिथे आपण छोट्या छोट्या रेषा मारून डॉट देणार आहोत. आता आपण जे गोल आकार काढलेले आहेत बघा त्याच्या खालच्या बाजूला हे आपण आडव्या रेषा मारून पिवळ्या रंगाची डॉट देऊन घेणार आहोत. त्यामुळे रांगोळीला एक भरगच्चपणा येईल. आता ही रांगोळी तुम्ही वटपौर्णिमेलासुद्धा दरवाजासमोर काढू शकता किंवा पाटासमोरसुद्धा तुम्ही काढू शकता. बघा मी खालच्या बाजूला आडव्या रेषा मारून पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. त्या ज्या आडव्या रेषा मारलेल्या आहेत त्यावरतीही आपण छोटे छोटे डॉट निळ्या रंगाने देणार आहोत. बघा आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे बघा, उद्या बुधवार आहे तर त्यानिमित्त ही रांगोळी काढलेली आहे बघा.
तर ते मी श्रीकृष्णाची बासरी काढलेली आहे. 2 रेषा सरळ मारायच्या आहेत आणि थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे बासरीप्रमाणे. त्यामध्ये आपण थोडासा रंग भरून घेणार आहोत. तर इथे मी पिवळा रंग भरलेला आहे बघा. आणि जे बासरीचे होल असतात ते सुद्धा आपण काळ्या रंगाने दाखवणार आहोत. बघा व्यवस्थित बरोबर अंतर घ्यायचं आहे आणि काडीच्या मदतीने थोडासा आतल्या बाजूला कलर ओढून तिथे काळ्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत. बघा मी काळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. तर जे बघा कृष्णाची बासरी आहे तर त्याला खालच्या बाजूने आपण गोंडे दाखवणार आहोत. बघा लाल रंगाने 2 रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि लाल डॉट द्यायचे आहेत. त्यामुळे त्या बासरीला गोंडे बांधलेले आहेत मागच्या बाजूला असं आपल्याला भास होतो. आता पुढच्या बाजूला आपण मोरपीस काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी डॉट देऊनच काढणार आहे. जास्त काही वेगळी ड्रॉईंग करायची नाही आहे. रोजची रांगोळी आहे तर उद्या नक्की तुम्ही ही रांगोळी तुळशीसमोर देवघरासमोर काढा. अगदी सोपी आहे बघा. अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे आणि अगदी छोटीशी आहे. बघा मोराच्या पिसाचा एक आकार मी काडीच्या मदतीने देऊन घेतलेला आहे. आता मध्ये आपण डॉट देऊन घेणार आहोत. आता मध्ये मी एक डार्क आकाशी रंगाने दिलेलं आहे डॉट आणि त्याच्या बाजूला पिवळा रंग थोडासा टाकून घेतलेला आहे. मध्ये ऑरेंज रंग आणि पुन्हा वरती जांभळ्या रंगाचा एक डॉट दिलेला आहे. अगदी सोपी पद्धत आहे बघा हे मोरपीस काढण्याची. आता वरच्या बाजूला जे कृष्णाच्या डोक्यावरती टिळा असतो तो आपण काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आणि अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी दाखवलेली आहे बघा. खाली आपण केशव असं नाव लिहिणार आहोत जे की कृष्णाचं आहे बघा. अगदी छोटंसं नाव मी लिहिलेलं आहे. आता ही रांगोळी तुम्ही उद्या तुळशीसमोर नक्की काढून बघा. बघा सर्वच रांगोळ्या अगदी सुंदर आहेत आणि पटकन होणाऱ्याच आहेत. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि असेच दरवाजासमोर छोटीशी का होईना रांगोळी नक्की काढा. तुम्हाला यापैकी जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की उद्या दरवाजासमोर, तुळशीसमोर किंवा देवघरासमोर काढून बघा. बघा मी रोज व्हिडिओ टाकत असते. एका व्हिडिओमध्ये 3 ते 7 रांगोळ्या असतात. नक्कीच छोट्या छोट्या रांगोळ्या मी रोजच्यासाठी दाखवलेल्या असतात. नक्की काढून बघा दरवाजासमोर. रोज दरवाजासमोर छोटीशी का होईना रांगोळी काढा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.